त्याची मजा आहे की आता रुक जा भाई फुलचा सेम सेम ते असलं आणायच नाही रे की त्यात उडतंय ते चांगलं नसते सगळी मला चांगला घेऊया उडत नाही मी ना कोण केला हे नवा हे असलं की यार त्याने उडवायचं ते आणायचं नाही हीच की छान आहे की राजभोग नको तिथे कशाला पैसे वाया घालवायचं तेच लावायचं ते काय आहे तसलंच. त्याच्यावर बाजू काय? लावायचं लांब. फुकट देतात म्हणा त्याच्यात आता काय खरं नाही बाई नावालाच खाल्लाय बरोबर अहो गाणं सेम म्हणून ती शाळेला देवा देवा. चाकू आहे की? चाकू पण घेऊन येऊ. इकडे वाजवायला जाय. मॅजिक ते. कापायचंच नाही असं खायचं पोटाला. धरे काढे पेटी कुठे गेले काय म्हणते? हो, हो, काय? टाळ्या बाई टाळ्या माझ्या पोळ्या. आपली रोज झालं कडू बाळा. अगं बाई, बाई. काय खरं नाही बाबा केक बोंबाल केक घुसत काय खरं नाही केकचं त्या वाळसतं. आवरा आवरा बायकोनं लवकर हे काय तुमचं काय लवकर होत नाही हे दामे कापायचा केक परत कॅडबरी काढते जवळ येत आहे. कॅडबरी काढून दे त्याला बाई, ते काढून खातेस ते. म्हणजे टाइमपास होईल हा. ए, सरकला का घे रे तिकडे तिकडे आलो एवढं ठेव मी खाते ते असं. काय? असं असं खाऊ दे दे त्याच्यात. असू दे बाई म्हणलं. इधर घे इधर चला कापा ते उडव रे हे जोडून पोरांना हे आदिराज बघा. कापा 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केक काय मिळाला काय मिळाला तिथं याच्या आधी लागलं बाबा इथं रोहनच्या मोबाईल मध्ये बघा. काढा ते काढा ते देवाकडे आलं बा. हे आदिराजमध्ये आलं ना, असं करता. त्याच्यामध्ये आला कट करून द्या सगळ्याशी हॅपी होली आमची होली शेजाऱ्याला वाढदिवस. हा. तू ये. हा, ह्याला साखर गावली साखर गावली साखर कापायला घ्या थोडा. ओके द्या का सिद्धार्थ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी काय मिळाला काय मिळाला तिथं याच्या हाय कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहेत दुपारचे 2 वाजलेले आहेत अद्रज बाबूला आले झोप अद्रजचा घोडा बघू घोडा कुठे आहे अद्रजचा
पिप्पाने घेतली होती आदिराजला, ती काय म्हणतात जत्रेत वगैरे ती वाजवायची पिप्पाने असते ना, ती घेतली होती. आदिराजने त्याचा हाल काय करून ठेवलं, सगळं तोडून मोडून, है की नाही. असं तर या पोराच्या हातात काहीच राखत नाही, सगळं तोडायचं आणि मोडायचं एवढं ध्यान आहे या पोराला. तर तुम्ही म्हणाल बड्डेचा व्हिडिओ आधी आणि नंतर ना बड्डेचा ड्रेस घेतलेला व्हिडिओ असं कसं काय आलं, वेगवेगळे व्हिडिओ का आले, कारण तो व्हिडिओ मी मला वाटते एडिट करायचा मात्र राहिला होता. मी शूट केला होता पण एडिट करायचा राहिला होता, म्हणून तो व्हिडिओ आधी आणि तो व्हिडिओ नंतर ना आलेला आहे. असो, त्याच्यात मिस्टेक करून घेऊ नका म्हणून म्हणलं आता सांगावं तुम्हाला. तर काय म्हणतात, बड्डेच्या दिवशी पण खूप घाई झाली होती, खूप म्हणजे खूप, कारण लाईट गेली होती. मी पार्लरमध्ये गेले होते, पार्लरमध्ये गेले थोडंसं केसांचं आयनिंग करायचं म्हणलं, कारण काय म्हणतात ह्याने आपले रंगपंचमी खेळलो त्याने केस इतके ड्राय झाले होते आणि काय बिचारा नको, खूप केसांची हालत बेकार झाली होती. म्हणलं थोडंसं आयनिंग करून घ्यावं म्हणून गेले होते. तर तिथे गेली मध्येच लाईट, पाठीमागून केलं, समोरचे केस राहिलेले तसेच, लाईट गेली. जवळजवळ मला वाटते ती पार्लरवाल्याने मी अर्धा तास आम्ही दोघीतून वाट बघत होतो लाईटीची, लाईट का आली नाही. शेवटी वैतागून ती म्हणजे तुम्हाला घरी जावा तुम्ही, तुमचं काय जास्त अंतराव नाही आहे, तिथं जवळच आहे पार्लर, त्यामुळे मी घरी आले. आणि घरी येऊन काय म्हणतात चिकन फोडणीला दिलं, तोपर्यंत लाईट आली. तेव्हा वाजले होते 6:45. मग तसंच ते चिकनचं हे केलं आणि मी गेले परत पार्लरमध्ये. तिथून यायला मला वाजले 7, 7:30 आणि तिथून पुढे आमचा स्वयंपाक. त्यामुळं स्वयंपाकालाच आम्हाला जवळजवळ 9 वाजले आणि 9:30 वाजता, 9:30 पावणे 10 वाजता आम्ही रात्री कापला. आणि त्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपली इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच होती, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या मॅचकडेच होतं त्या दिवशी, असं म्हणाल तर चालेल. घसघसाने केक वगैरे कट केला, झाला छान मस्त बड्डे. बड्डे म्हणजे काय असतं, सगळ्यांच्या काय म्हणतात मनापासून दिलेल्या शुभेच्छा असतात, त्या सगळ्यांनी आपल्यासाठी काय म्हणतात भरभरून केलेलं प्रेम असतं. तो एकच दिवस असतो जेव्हा सगळ्यांचं आपल्यावरती असेल आपल्याला प्रेम दिसून येतं, म्हणजेच बड्डे असतो. इकडे तू काय चाललंय तुझं, काय चाललंय काय चाललंय, हाय करा, हाय करा की, हाय कर, हाय. आम्ही तो हाय करतो. लय नाटकी बाद झालाय आदिराज, लय नाटकी करायला शिकलाय की नाही आदिराज. आले आता गोंगी, बट मला जायचं आहे क्लासला 4 वाजता, पण त्याला एवढा लवकर झोपून काय फायदा नाही आहे. 2:30-3 वाजता झोपवलं तर तो 5, 5:30 वाजता उठेल. आता एवढा लवकर जर त्याला झोपवलं मी 2 वाजता तर तो 4, 4:30 वाजता झोपेल. परत मग घरात कोण असतं घ्यायला नसतं, म्हणून तेवढा लवकर तर काय झोपणार नाही. असं चला एक आदिराज, बाहेर इतकं ऊन, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे ना, लय ऊन पडलेलं आहे, लय म्हणजे लय भयानक ऊन पडलेलं आहे. त्यात रस्ता आता जास्त नवीन केलेले आहे, त्यामुळे डांबर वगैरे काय म्हणतात अजून फारसं ते हे सांगलेलं नाही आहे रस्त्याबरोबरती, त्यामुळे खूप चटके वगैरे बसतात. आदिराजला आमच्या बिना चपलीतून पळायचं असते त्या रस्त्यावरती. चप्पल नावाचा प्रकारच आमचा आदिराज विसरला, ते काय म्हणतात रस्ते गेल्यापासून काही कोंडा आलेला आहे भरपूर. सो चला, तुम्ही दिलेल्या सगळ्यांच्या काय म्हणतात बड्डे विशबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप मनापासून आभारी. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. तोपर्यंत चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे ही स्वामीचरणी आजची प्रार्थना असेल. बाय बाय.